नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारची संध्याकाळची माझी रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्की पहा. श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचलेली किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूताच्या ठिकाणची छाया, शक्ती, कृष्णा, शक्ती, जाती, विचार, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, सृष्टी, माता व लक्ष्मी अशा अनेक रूपांना तिला नमस्कार असतो. पहिला पार्थिव शिवसंत सिंहाने सोळा महालक्ष्मी बोलती लक्ष्मी ब्रह्मलोकी शाळेची बोलती आपल्या विमाने राजून कंदमुळे चंद्राच्या पदवी कधी हाती माती कदम केतकी कृष्ण कंदमुळे कंदमुळे राजप्रसादी राजलक्ष्मी वगैरे लक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी होती. अशा सर्वांच्या परिचय श्री महालक्ष्मीची कहाणी द्वापारी नदी भाग तिला सेना शरीर भद्र शोध चार होते. चार विकास असल्या कल्पनेची संपूर्ण होती. त्याला श्रीचंद्र नावाच्या मित्राला देखील महालक्ष्मीच्या माताने आपण त्या राज्याला राजा आधी स्थिती देवाकडे महालक्ष्मी या ठिकाणी माझी पूजेची तयारी झाली आहे. फुलं, केळी, लक्ष्मीचे पुस्तक आहे, साखर वगैरे. या ठिकाणी माझी पूजा मांडलेली आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर मी चाळीतील सर्व बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं असतं, 5 किंवा 7 बायकांना हळदी कुंकू एक साथ द्यायचा असतो. त्यानंतर 1-2 आल्या तरी चालेल, पण सुरुवातीची अशी प्रथा आहे आमच्याकडे तरी. तर सर्वांना मी हळदी कुंकू लावून घेते. तर या ठिकाणी 5 सुहासिनी माझ्याकडे आलेले आहेत, तर त्यांना मी हळदी कुंकू दिलेला आहे. त्याचबरोबर
लक्ष्मीचं पुस्तक, फळ आणि फूल. फळ कोणतंही देऊ शकता तुम्ही. तर काही जणी हळदी कुंकाच्या दिवशी आपल्या इच्छेनुसार वाणही देतात. तर या ठिकाणी आमच्या चाळीमध्ये भरपूर अशा ज्या महिला आहेत त्यांनी हळदी कुंकाच्या दिवशी वाण दिलेलं आहे. त्याचबरोबर काही महिला ज्या आहेत त्या संक्रांतीच्या निमित्त संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकूला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक थाळीमध्ये हळदी कुंकू केला जातो. तर आमच्याकडे प्रत्येक थाळीमध्ये त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काही जण हळदी कुंकूचं वाण सर्वांना देतात. हे ना बोट चांगलं नाहीये हे बोट हे आणि हे हा बरोबर मधल्या बोटाने आपल्याला हे काय ना अशुभ असतं. हे घरच्यांनी शिकवलं ह्याने हळद आणि ह्याने कुंकू असं हे अशुभ बोट आहे. हा देवाच्या पण कुठच्या पण ह्याला हे बोट नाही वापरायचं. हे हळद आणि हे नाही हे हळद आणि तीर्थ घेते वेळी पण असं घेतात तीर्थ ह्या बोटाला हे करून असं. कारण हे अशुभ आहे. हळूहळू लक्ष ठेवा. आता टाकणार का काय विनोद? तुझं नाव माधुरी. वा आता येणार ना आता सगळे फिरणारच आहे. कसं आता सुरुवातीला तुम्ही दोघी म्हणजे मी पटापट आवडून घेते. तिचं करूया आपण आणि पहिला पप्पीकडे जाऊया आधी. ते कसं सुरुवातीला बायका झाल्या ना 5 वाजता काय वाटत असते. तयारी करून लय घाई होते आपलं जेवण बनवून. मला चपात्या लाटायच्या होत्या. माझी सासू होती मी बनवून घेतलं. नाही म्हणून मी आले थांबून काय बायका येऊन जातात ना. थांबायला सांगितलं. आशीर्वाद असू द्या तुमचा. महिलांना हळदी कुंकू लावताना खरंच खूप छान वाटले. काहींनी आशीर्वाद दिले, काहींनी हळदी कुंकू लावण्याची योग्य पद्धत सांगितली. कसं असतं आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांनी काही सांगितलं तर ते खरंच खूप छान वाटतं आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो. कारण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्या माहिती पडतात. तर मला खूप छान वाटतं इतरांनी मला योग्य पद्धतीने पूजा वगैरे करण्याची माहिती दिली. कारण माझं काही चुकत असेल ते सांगितलं तर खरंच म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यास मिळतं. तर या माझ्या 2 नंबरच्या मोठ्या जाऊबाई आहेत. तर आम्ही हळदी कुंकू लावतानाच भरपूर अशा गप्पाही मारलेल्या आहेत. इकडच्या तिकडच्या गप्पा आमच्या चालू होत्या. तर खरंच खूप छान वाटलं. यावर्षी त्याही हळदी कुंकाच्या दिवशी
या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. मार्गशीर्ष महिना म्हटलं की प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 किंवा 5 गुरुवार येतात. तर कोणत्या तरी एका गुरुवारी सुवासिनी महिला किंवा कुमारिका यांना जेवण घालतात. तर ते खरंच खूप छान असतं. तर भरपूर ठिकाणी ह्यावेळेस लहान मुलींना सुवासिनी महिलांना जेवण घातलेलं आहे, मी पाहिलेलं आहे आणि मीही त्यामध्ये सहभागी झालेले आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम होता, तर तेव्हा मला इन्व्हाइट केलेलं. तर अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मला तर खरंच खूप आवडतं आणि मी कार्यक्रमामध्ये सहभागी होते. तर आत्ता जे आलेले आहेत त्या माझ्या 3 नंबरच्या जाऊबाई आहेत. तर त्यांनाही हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यांना भरपूर व्लॉगमध्ये माझ्या तुम्ही पाहिलं असेलच. तर त्यांचंही चॅनल आहे आमूज मराठी कॉर्नर. तर प्लीज तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर आत्ताच हल्ली त्यांच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. तर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि आपण जेवढा प्रयत्न करतो ना तेवढं कमीच पडतात. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संध्याकाळचं माझं जे रुटीन आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला व्लॉग नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय बाय.